नमस्कार. आपली आजची रेसिपी आहे सुरमई फिश तवा फ्राय. तर त्यासाठी आणलेली सुरमई स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून बाजूला ठेवून घेऊयात. दुसऱ्या बाजूला आपण ओला मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी कोथिंबीर, थोडीशी कढीपत्ता, आलं, लसूण, तिखट आणि मीठ घेतलेलं आहे. ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. खडा मसालाही जरुरीचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या खायचा पोहेचा चमचा असतो त्याने 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, 10-12 काळी मिरी, 4-5 लवंगा आणि 1 इंचभर दालचिनी घेऊन हाताला गरम लागेपर्यंत ते थोडं भाजून घेऊन त्याची पूड बनवून घ्यायची आहे. आता ओला मसाला आणि हा खड्या मसाल्याची पावडर एकत्र करून त्याची सरसरीत अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता हळद मीठ लावून ठेवलेल्या सुरमई फिशला हा मसाला दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा. आता तव्यावर 1-2 चमचे तेल टाकून चांगलं गरम करून घ्या. मग आच कमी करून त्याच्यावर हा फिश अलगद सोडा. फिशची एक बाजू कमीत कमी 4 मिनटं तरी व्यवस्थित फ्राय करून घ्या. तशीच दुसरी बाजूही 4-5 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्या. अतिशय चविष्ट अशी सुरमई तवा फ्राय तयार आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.